दुनिया में दो किस्म के लोग होते हैं जो दोनों नॉर्मल है, लेकिन एक दुनिया के नज़र में नॉर्मल है और एक दुनिया की नज़र में नॉर्मल नहीं है। जे संस्थेचं नाव संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ट्रस्ट आहे। 2 1 2 त्या शाळेमध्ये काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, जी मुलं सिव्हिअर आहे, जी मुलं काहीच करू शकत नाही, अशा मुलांना निग्लेक्ट केलं जातं। मग अशा मुलांचं काय होणार? ती मुलं पुढे काय करणार? म्हणून म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं आहे। या फील्डमध्ये आल्यानंतर ही मुलं खेळली पाहिजे। सगळी मुलं खेळतात, ही का नाही खेळणार? मग ह्या मुलांना मी हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि ह्या 1-to-1 ॲक्टिव्हिटी सुरू केल्याने एक संस्था स्थापन केली। ही मुलं एकटीच असतात, स्वमग्न असतात, एकाच खेळण्याने खेळतात, एकच गोष्ट लागते, त्यांना फिक्सेशन लागतं। मग मी त्यांना ठरवलं की नाही, ह्यांना या जगातून बाहेर आणायचं, ह्यांना सुद्धा एक माणूस बनवायचं। आणि मग ह्या मुलांना स्केटिंग, क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, सायकलिंग आहे, कम्प्युटर आहे, एडियल स्किल आहे, फंक्शनल अकॅडमिक्स आहे, मूवीजला जाणं, फिरायला घेऊन जाणं त्यांना। तुम्हाला आश्चर्य वाटेल की जशी नॉर्मल मुलं पावसाळी पिकनिक काढतात डॅमखाली, तशी आम्ही ह्या मुलांना पावसाळी पिकनिकसुद्धा अक्षरशः त्या 500-1000 लोकांमध्ये घेऊन जातो त्या मुलांना। जास्त करून 80-90% मुलं आहेत ते आमच्याकडे ऑटिझम मुलं आहेत। ऑटिझममध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत, जसं डिस्लेक्सिया आहे, ADHD आहे, हायपर ॲक्टिव्ह मुलं आहेत, अशी प्रकार आहेत। त्याचबरोबर मल्टिपल हँडिकॅप आहे, जसं काय CPI सेरिब्रल पल्सी प्लस ऑटिझम आहे, डाऊन सिंड्रोम प्लस ऑटिझम आहे, अशी बरीच मुलं आहेत। मग अशा मुलांना प्रत्यक्ष त्यांचे जे डॉक्टर्स असतात किंवा त्यांचे जे मेडिसिन असतात, आमच्याकडं ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, स्पीच थेरपिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, अशा लोकांची एक टीम आहे। ते टीम वर्क आम्ही करून त्यांच्यावर इंडिव्हिज्युअल प्रोग्राम प्लॅन करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न। आज जो मेरे बच्चे ने अरे वाह इंडिपेंडेंटली चम्मच से खाया या इंडिपेंडेंटली चाकू से काटा, वो भी हमारे लिए बहुत बड़ी चीज़ है। जो बाकी पेरेंट्स ऑफ नॉर्मल बच्चे जो होते हैं वो बोलते हैं कि अच्छा इसमें कौन सी बड़ी बात है, लेकिन हमारे लिए वो बहुत बड़ी बात है। मी एक 12वी पास विद्यार्थी होतो, सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत होतो, 700 रुपयाची नोकरी करत होतो हाऊसकीपिंगची। या फील्डमध्ये आल्यानंतर मला खूप काम मिळालं, खूप सोर्स मिळाला। मी BA कंप्लीट केलं, D.Ed केलं, B.Ed केलं आणि ह्या मुलांकडून जे मी शिकलो असं मला वाटतं की माझं उरलेलं आयुष्य ह्या मुलांसाठी लागावं। व्हेरी गुड डॅड, व्हेरी गुड, टर्न राईट। आणि त्यासाठी मला रेसिडेन्शियलची गरज आहे। एक मोठा असा कॉम्प्लेक्स बांधायचा जिथे माझी काही मुलं स्पोर्ट्स खेळतील, काही मुलं स्विमिंग शिकतात, काही मुलं बॅडमिंटन, काही मुलं टेबल टेनिस।